इकडे या. या ठिकाणी सर्वात प्रथम आपण सुरुवातीला काही सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. सर्व खेळाडू मित्रांना विनंती आपण समोर येऊन थांबायचंय. जास्त वेळ आपला घेतला जाणार नाही. पटकन आपण हा कार्यक्रम तरीके सर्वप्रथम या ठिकाणी आपण सन्मानाने सुरुवात करतोय. जे काही सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर्वात पहिला सन्मान आपण अशा ठिकाणी मंडळींचा घेतोय ज्यांनी या मैदानासाठी आमरण उपोषण केलं विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी शासनाला या सर्वाची दखल घेत या मैदानाला त्या ठिकाणी नक्कीच हिरवा कंदील दाखवावा लागला. अशा आपल्या सर्व उपोषणकर्ता मंडळींचा आपण या ठिकाणी पहिल्यांदा सन्मान करतोय. मी विनंती करेल दिलीप जगदाळे पाटील आपण समोर यायचंय. स्वप्नील जगदाळे पाटील आपण समोर यायचंय. निलेश कदम मग त्या ठिकाणी महेशराव साळवे त्याचबरोबर गाडा कमिटीचे एक आपले सदस्य त्यांनी पुढे यायचे तेही आपल्याला त्यांनी साथ दिली. त्याचबरोबर उपसरपंच साहेब त्यानंतर उत्तम शेठ जगदाळे आपल्याला विनंती करा. आलमभाई पठाण आपण हे समोर यायचंय. या सर्व मंडळींना आपण आयोजकांच्या वतीने सन्मान करतोय. एक सामूहिक सन्मान आपण करणार आहोत. ज्या मंडळींच्या उपोषणामुळे हे मैदान वाचलंय त्यामुळे एक जोरदार टाळ्यांचा गजर करेल मी. आपण सर्वांनी करा. हे आयोजक मंडळी या आयोजक हा वैभव इंगळे नाही आहेत. वैभव इंगळेंच्या ऐवजी त्या ठिकाणी भाऊ यांना मी विनंती करेल आपण समोर या कारण त्यांनी सुद्धा उपोषणाला त्या ठिकाणी साथ दिली होती. सन्मान घे की तुम्ही आयोजकांनी आयोजकांच्या वतीनं या सगळ्या या ठिकाणी टाळ्यांचा गजर करूया. या मैदानासाठी ज्यांनी उपोषण करत त्या ठिकाणी नक्कीच या मैदानासाठी प्रयत्न केला अशा सर्व मंडळींचा या ठिकाणी आपण हा सन्मान करतोय. धन्यवाद. आयोजकांचं सुद्धा कौतुक आहे. आयोजकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. यानंतर पुढचा सन्मान सन्मान्य बाळासाहेब नवले यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. करा उत्तम शेठ करा तुम्ही. सन्मान्य ठिकाणी बाळासाहेब नवले यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. टाळ्यांचा गजर करूया. यानंतर पुढचा यानंतर रजनीकांत जगदाळे जगदाळेंना विनंती करतो आपण समोर या. आपल्या विशेष या आयोजकांपैकी कोणीतरी या. योगेश त्या ठिकाणी रजनीकांत जगदाळेंना सन्मानित करतात. टाळ्यांचा गजर करूया. धन्यवाद. यानंतर विजयभाऊ जगदाळे बावळे गावचा विजेचा रिमोट विजयभाऊंना विनंती करतो आपण समोर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अतिशय सुंदर काम मित्रांनो. इथं जे लाईव्ह किंवा जे काय कॉमेंट्रीज किंवा जे काय तुम्हाला ऐकायला मिळतंय हे जवळपास 150 ते 200 मीटर अंतरावरनं त्या ठिकाणी ती लाईट आणलेली आहे. त्यामुळे सर्व त्या पलीकडच्या बाजूकडनं त्यामुळे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. यानंतर सुधाकर भाऊ जगदाळे आपल्याला विनंती आपण समोर यायचंय. आपल्या विशेष सन्मानाबद्दल विशेष सहकार्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. मागच्या वेळेस ज्यावेळेस शेवटची स्पर्धा झाली गावाच्या मैदानावरती त्यावेळेस सुधाकर भाऊंचंच पहिलं बक्षीस होतं टुर्नामेंटला. योगायोग 21 वर्षांनी परत त्यांना सन्मान आहे ग्राउंड झाल्यानंतर. या सुधाकर भाऊ आपल्याला ठिकाणी सन्मानित केला जाते आयोजकांच्या वतीनं. नेहमी 80 व्यक्तिमत्व म्हणून आपण सुधाकर भाऊंना ओळखतो. गावात स्पर्धा असल्या ते कधीच त्या ठिकाणी कशाला नाही म्हणत नाहीत. खूप खूप धन्यवाद. यानंतर संजयजी पांडुरंग चिकणे यांना आपण सन्मानित करतोय. संजय भाऊंना विनंती आपण समोर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या तर जर कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी येऊन आपला सन्मान स्वीकारा. यानंतर गणेशदादा शिर्के यांना आपण सन्मानित करतोय. त्यांना मी विनंती करेल समोर या आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
गणेश यांच्या वतीनं त्या ठिकाणी भाऊला विनंती आपण सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर मनसुख कोरडे यांना आपण सन्मानित करतोय. मनसुख कोरडे आपण जर या ठिकाणी असाल तर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. आदेश मनसुख यांच्या वतीनं आपण सन्मान स्वीकारा. हरकत नाही. या दत्ताला विनंती आपण दत्ता त्या ठिकाणी मनसुख यांच्या वतीनं सन्मान स्वीकारतील. स्वप्नील आपल्याला विनंती आपण सन्मान करायचा आहे. यानंतर राहुल पवार यांना आपण सन्मानित करतोय. राहुल पवार आपण या ठिकाणी असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर गणेश पवार आपण या ठिकाणी असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या अभि दादा या. यानंतर अभिदादा जगदाळे या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं होते. आपले विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिलेलं आहे. बाळासाहेब नवले यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण बॉल सौजन्य आणि स्टंप सौजन्य अभिदादा जगदाळे यांनी आपल्याला दिलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप आभार. त्यांना आपल्या ठिकाणी सन्मानित करतोय. यानंतर दिलीपदादा जगदाळे यांचा सुद्धा विशेष सहकार्याबद्दल या ठिकाणी आपण सन्मान करतोय. निलेश कदम यांना विनंती करतोय आपण हा सन्मान करायचा आहे. मित्रांनो थोडा तुमचा वेळ घेतोय परंतु 21 वर्षानंतर आमच्या मंडळींनी या मंडळींनी बरंच काम केलेलं आहे. महेश साळवे या महेशराव या. महेश जाधव सॉरी महेश साळवे यांना ठिकाणी आपण सन्मानित करतोय. उत्तम जाधव यांना विनंती करायला आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आकाश दादा या आपण या आपला शुभ सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर मधुर धुळे यांनी आपल्या या स्पर्धेसाठी खास वेळ दिला त्याबद्दल मधुर धुळे यांचा सन्मान आपण घेतोय आयोजकांच्या वतीनं. त्या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब नवले यांना मी विनंती करला आपण मधुर धुळे यांना सन्मान टाळ्यांचा गजर करूया. एक अतिशय बहारदार खेळ त्यांना त्याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचा विशेष सन्मान एक मोठा खेळाडू आपल्या तालुक्यातला आपल्या तालुक्याचं नाव मोठं करणारा त्याबद्दल मधुरचा त्या ठिकाणी सन्मान होतोय. दिगंबर दादा पंडित यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. तरी सुद्धा बरेच सन्मान आपण सामने सुरू असताना त्या ठिकाणी घेतलेले आहेत. थोडेसे जे काही मंडळी आता उपस्थित झाले त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्वप्नील या ठिकाणी दत्ता क्षीरसागर मिस्त्री यांना मी विनंती करतोय आपणही या आपण आपला सन्मान स्वीकारतो. त्यानंतर गुलाबदादा साळवे आपल्यालाही विनंती आहे आपण सुद्धा आपला या ठिकाणी सन्मान करीत. सर्व ही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना इकडे यायचा प्रॉब्लेम असेल तर तिथे जाऊन सन्मान करा. तिथे जाऊन हातात थांबा तिथं जागेवरून तुमचा सन्मान होईल. आज दिवसभरामध्ये खेळाडूसाठी भरपूर त्यांनी बक्षीस दिलेले आहेत. त्यांचा सुद्धा नक्कीच आभार आहे. खंडू जाधव या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस समालोचन अंपायरिंग एक खेळाडू म्हणून ज्यांनी सुंदर काम केलं खंडूभाऊ जाधव यांना आपण सन्मानित करतोय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांना त्यांना कॉमेंट्री
आणि अंपायरिंगसाठी आमंत्रण असतं. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी दिलीप जगदाळे यांना विनंती करला आपण त्यांना सन्मानित करावं. या ठिकाणी पुण्यावरनं लाईव्हसाठी आपल्याला दीपक मंगले सर यांनी जी लाईव्हची व्यवस्था या केदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेसाठी पूर्ण दिवस त्यांचे मित्र आणि स्वतः दीपक मंगले सर या ठिकाणी त्यांचा पूर्ण सेटअप घेऊन या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांचं प्रथमतः मी आपल्या बाबूवाडे ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान करतील आपल्या गावचे उपसरपंच बाळासाहेबजी नवले यांना मी विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. रोहित आणि चरण या ठिकाणी रोहित आणि चरण या मान्यवरांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. यांचा सन्मान करतील आपल्या गावचे स्वप्नील शेठ नवले यांना मी विनंती करतो. या ठिकाणी रोहित आता हा फक्त 20 वर्षांचा मुलगा आहे आणि जो माझ्याबरोबर 3 वर्ष झाली काम करतोय लावकेवढ्या क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण त्या महाराष्ट्रामध्ये त्याचं विशेष नाव आहे. त्या ठिकाणी अमोल जगदाळांना विनंती करतोय, अमोलराव या आपण चरणचा सन्मान करायचा आहे. या माणसास या कॅमेरा तुमचं चांगलं लाईव्ह दिसावं म्हणून त्याला आणायला शिक्रापूरवरून उलटा मंगरूळ पारगावला 60 किलोमीटर मी जाऊन आलोय. कारण म्हटलं काय पहिलीच वेळ आहे, त्या ठिकाणी प्रक्षेपण त्या ठिकाणी चांगलं दिसलं पाहिजे त्यामुळे आणि तो मंगरूळ पारगावमध्ये काम करत होता आणि त्याबद्दल त्याचंही कौतुक आहे. या ठिकाणी यानंतर आपल्या आदेशचा सन्मान होणं गरजेचं आहे. खेळाडू म्हणून नाही, या आदेश पुढे सांगेल मी तुम्हाला एक गोष्ट. 2 वर्षापूर्वी आदेशच्या डोक्यामध्ये आलं, त्याने मला सांगितलं असा अकॅडमीचा विषय. आदेशला म्हटलं तू चालू कर, काय लागेल ते आपण करायचा प्रयत्न करू. आदेशनं 2 वर्षापूर्वी निगोजमध्ये अकॅडमी चालू केली लेदर बॉल क्रिकेटची. आज 20-25 पोरं त्याच्या बरोबर आहेत आणि त्या अकॅडमीमधली 2 मुलं महाराष्ट्र अंडर 14च्या इन्व्हिटेशन मॅचेस खेळतात यावर्षी महाराष्ट्र अंडर 14 कडनं. त्याबद्दल आदेशचं खरं तर कौतुक आहे. सुरेश पठारे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय का त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे, त्यांनी स्कोरिंगही केलेली आहे, त्यामुळे त्यांना सन्मानित करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी मंडळी लगेच येतात, त्यांना मग बोलवायला लागत नाही. ओम कोरडे आपण या ठिकाणी यायचंय, आपण त्या ठिकाणी स्कोरिंग केलं, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. न थांबा, या दत्ता कोरडे या होते ना बापाकडनं मुलाचा सन्मान. या दत्ता काहीतरी म्हणजे पुढे काहीतरी वारसा चालू ठेवतायत, ते आठवण एक राहील आयुष्यामध्ये. दत्ता कोरडे यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव ओम कोरडे यांना सन्मानित त्या ठिकाणी करत आहे. टाळ्यांचा जोरदार गजर करूया. आमच्या गावाला ओळख दिली दत्तानं, इथून पुढे ओमनं द्यावी अशीच अपेक्षा आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये. जार सौजन्य पाणी सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलं संतोष शेठ बांडे संतोष शेठ पांडे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या संतोष शेठ आपण सन्मान घ्यायचा आहे. 4ही दिवस त्या ठिकाणी पाण्याची सुंदर व्यवस्था संतोष शेठ पांडे यांच्या माध्यमातून दिली गेली. द्या घ्या. या दादू या 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 पोटे या, तुमच्या हस्ते काहीतरी पाहिजे. सन्मान कर ना याचा. हा सन्मान करा. तुम्ही थांबा स्वप्नील. या ठिकाणी पाणी सौजन्य पांडे साहेबांचा सन्मान आयोजकांच्या त्या ठिकाणी वतीनं. राहिले का कोणी अजून? स्वप्नील दादा खनकर राहिले, या पुढे. डबा घेऊन येते मैदानावर, दिवसभर थांबायचे रात्री 2 वाजेपर्यंत.
आणि त्यांना सन्मानित करणं गरजेचं आहे. सरपंच साहेबांना विनंती, आमच्या स्वप्नील दादांना, हा माणूस कधी बॅट हातात धरत नाही, पण इथे हे मैदान बनवताना जेसीबी चालू असताना डबा घेऊन इथे दिवसभर थांबायचा, त्यामुळे त्यांचा सन्मान ठिकाणी होतोय. आणि आमच्या गावाची टीम असली कुठे येणार. यानंतर अजय काळे, या अजय भाऊ आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांच्या वतीनं ट्रॉफी सौजन्य आपल्याला या स्पर्धेचं आहे. या स्वप्नील या निलेश बोरुडे, आपल्या गावचे जुने जाणते क्रिकेटपटू, यांच्या शुभास सन्मान होतोय. यानंतर आमचे नारायणदादा जगदाळे, ज्यांनी 17 दिवस फक्त डिझेलच्या खर्चावरती आपल्याला जेसीबी सौजन्य दिलं आणि हे मैदान सुंदर करायचा प्रयत्न केला. आताही साफ करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं हे मैदान नारायणदादांना, आणि त्यांनी सांगितलंय नंतर सुद्धा काम करायचं आपल्याला ग्राउंडचं, त्यामुळे नारायणदादांना आपण सन्मानित करतोय. मगाशी त्यांचा थोडासा छोटा सन्मान आपण केला, आता सगळ्यांसमोर करतोय. या स्वतः जेसीबी मालक आहेत, सुधाकर दादा येत आहे, आपल्या शुभास सन्मान होतोय. झाले का आता. या विकास धुळे आणि अजय पवार या दोघं जण पटकन या पटकन. या मित्रांनो, आयोजकांची इच्छा आहे, त्या मित्रांनी दिवस आपल्याला आहे सुदैवानं अंधार झालेला नाही, कारण ती बाकीचे बक्षीस आपण काय 5 मिनिटात देऊन टाकू. नारायण जगदाळे यांना विनंती करायला आपल्या शुभ असते, या दोघांना आपण सन्मानित करतोय, विजय आणि बपकरा. विकास आणि अजय या दोघंही मित्र ज्यांनी चांगले सहकार्य आपल्या स्पर्धेमध्ये केलं खेळाच्या माध्यमातून. हा या इकडून अशा समीरला विनंती करायला आपण, समीर जगदाळे यांना विनंती करायला आपण विकास त्याचा सन्मान करायचा आहे. मधुर धुळे यांचे बंधू आहेत ना, नक्की का. नाही पोटेंना काय म्हटलं, शंका एक काय. हा यानंतर आता आपण ज्या मंडळींच्या मुळे आमच्या ग्राउंडला शोभा आली, आपल्या जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, इतर सुद्धा बऱ्याच दूरदूरवरनं संघ आले आणि आमच्या या संपूर्ण आयोजकांना 30 संघ आपल्या गावामध्ये येऊन खेळले. आपल्या गावचा एक संघ सोडला, 29 संघ बाहेर गावचे खेळले. त्या सर्व टीम मधल्या एकेका प्रतिनिधीला मी विनंती करेल, कॅप्टनला किंवा तुमचा कुठला प्रतिनिधी, आपण या. सर्वात पहिले गोळंचवाडी बेल्ले, आपला कोणी प्रतिनिधी असेल तर आपल्याला विनंती, आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. या एक जण या. गोळंचवाडी बेल्ले निलेश भाऊ कदम यांना विनंती करतो, आपण हा सन्मान करायचा आहे. कळमगावचा खेळाडू आहे, परंतु 22 वर्ष बेल्ल्याकडनं खेळतात. वेलपेड, धन्यवाद. यानंतर सोमतवाडी संघाचा संघ एखादा प्रतिनिधी आपल्याला विनंती करतो, आपण या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या सरपंच या. बाळासाहेब नवले यांच्या शुभास्ते सन्मानित आपण करतोय. सोमतवाडी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं गाव आहे, तिथनं हा संघ आला. फायनलला जरी त्या ठिकाणी पराभव झाले असले, जबरदस्त खेळ या मंडळींचा पाहायला मिळाला. यानंतर नारायणगाव संघाच्या प्रतिनिधीला विनंती करतोय, आपण या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी दत्ता क्षीरसागर मिस्त्री आपल्याला विनंती आहे, आपण हा सन्मान करायचा आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. दरवर्षी असेच ज्यावेळेस स्पर्धा असेल त्यावेळेस या. थांबा, त्यांचा सन्मान वेगळा आहे, ते आम्ही विसरत नाही, भाऊवाडेकर आहे. या ठिकाणी आता यानंतर हा सन्मान झाल्यानंतर डायरेक्ट बक्षीस वितरण आपण चालू करू. नजर चुकीने जर कोणाचा वैयक्तिक सन्मान राहून गेला असेल तर आयोजकांच्या वतीनं, भाऊवाडेकरांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर शेवटचा सन्मान जो होतोय, आमच्या संपूर्ण भाऊवाडेकरांच्या वतीनं, ग्राउंड कमिटीच्या वतीनं
या मैदानावरती पहिली स्पर्धा आयोजित करणाऱ्या आमच्या केदारेश्वर क्रिकेट क्लब बावडे जे आमचे जे आदिवासी ठाकर समाजाची मुलं आहेत या सर्वांचा सन्मान आमच्या गावाच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे. या सर्व स्वप्नील या, निलेश या त्या ठिकाणी या महेंद्र या, आदेश या, दत्ता या, उत्तम शेट्या, बाकीची मंडळी पुढे या दिलीप शेट्या पुढे, या संपूर्ण टीम या संपूर्ण आमच्या या आदिवासी ठाकर समाजाची ही जी युवा मुलं आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. शाल श्रीफळ घ्या. दरवर्षी ही स्पर्धा ते आयोजित करतील. अतिशय सुंदर मैदान त्यांनी केलं. खेळपट्टी त्या ठिकाणी बनवली आहे. दिलीपराव जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 21 वर्षानंतर बाववाड्यामध्ये पहिली स्पर्धा भरवण्याचा मान आमच्या या आदिवासी समाजाच्या मुलांनी त्यांना मिळालेला आहे. खूप मेहनत केली, जबरदस्त मेहनत. एवढी मेहनत केली की सगळे हातातली कामं सोडून मी पुण्यावरून इकडे यायला भाग पाडलं. एवढं जबरदस्त काम त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. आणि यानंतर आपण करायचं बक्षीस वितरण चालू. या ठिकाणी आपण बक्षीस वितरण चालू करतोय. आता माझ्याकडे मगाशी एक ऑनलाईन बक्षीस आलंय. आपले विनोद जगदाळे जे मुंबईला राहतात त्यांनी सांगितलं की संपूर्ण स्पर्धेत जो खेळाडूने सर्वात चांगला खेळ केलाय तर त्या खेळाडूसाठी 500 रुपयांचं बक्षीस त्यांनी ऑनलाईन पाठवलंय. मी आयोजकांना विचारेल कारण मी पहिला आणि शेवटी दिवस होतो. 4 दिवसामध्ये कुठला खेळाडू सर्वात तुम्हाला चांगला वाटला तो खेळाडू सांगा. त्याला आपण 500 रुपयांचं बक्षीस सर्व कारण जाहीर का सोमतवाडी गावचा विशाल या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू ठरलाय. त्याबद्दल विशाल तुम्ही तुमचा त्या ठिकाणी या विशाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल सोमतवाडी गावचा विशाल कारवाडीवरच हे बक्षीस आले. कारवाडीकरांच्या हस्ते देऊ. टाळ्यांचा गजर करूया. 500 रुपयांचं रोख पारितोषिक जे विनोद जगदाळे जे आमच्या गावचे शाहीर आहेत, खेळाडू आहेत, समालोचक आहेत, जे मुंबईला कामानिमित्त राहतात त्यांच्या वतीनं विशालला. यानंतर मुख्य बक्षिसाकडे आपण जातोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या ज्या ग्राउंड कमिटीने इकडे मेहनत केली त्यांना फक्त 2 मिनिटं नक्कीच त्यांना तुमच्या बरोबर काहीतरी चर्चा साधायचे. 1-2 मिनिटं त्या आपल्या बरोबर घेतील. आज या क्रिकेट स्पर्धेनिमित्त जेवढे काही आदिवासी संघ आपल्या तालुक्यातून, जुन्नर तालुक्यातून, आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी खऱ्या अर्थाने बाबूवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीला अतिशय सुंदर अशी एक भव्य टेनिस बॉल स्पर्धा आयोजित करणार आहोत. आज दीपक सरांनी जे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या गावात सोडून जे गावातले मुंबईकर असतील, पुणेकर असतील अशांनी हे क्रीडांगण होत असताना जे देणगी स्वरूपात योगदान दिलं. आम्ही फक्त या ठिकाणी ग्राउंड तयार करून घेण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण खरी गरज जी असते ती आर्थिक बाबतीची. आर्थिक बाब ज्या सर्व ग्रामस्थांनी क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी पेलून धरली त्यांचे विशेष आभार. त्याचबरोबर पुढच्या स्पर्धेसाठी जी काही मदत लागणारच आहे ती देखील आपण सर्वांनी मोकळ्या हाताने करावी ही सर्वांना विनंती असेल. कारण आपला एकही रुपया काही वाया जात नाही. आपण जे काम करतो हे आपल्या सर्वांच्या डोळे देखत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, थांबतो. यानंतर दिलीप पाटील गाजबडे बोलतील. या ठिकाणी आपण पाठीमागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याशी ही ओसर पडलेली जागा ही आमच्या सर्व बाबूवाडेकरांच्या तरुणांच्या मनात एक विषय आला की महादेव मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला क्रिकेट मैदान भव्य स्वरूपामध्ये होऊ शकतो. आणि ही कल्पना सर्व तरुण वर्गाने चर्चा केली आणि या ठिकाणी हे भव्य दिव्य असं क्रिकेट ग्राउंड आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केली. या कामाचं 50% श्रेय जातं संघर्ष योद्धा विजय सदाशिव आवटी. या संघर्ष योद्ध्यांनी आपल्या बाबूवाडे
ग्राउंडसाठी 17 दिवस डिझेल टाकून त्यांचं मशीन या क्रिकेट ग्राउंडसाठी आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी संघर्ष योद्धा विजय सदाशिव आवटी यांचं सर्व बांधवाने ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी जाता जाता एक सांगतो दीपक सर, येत्या शिवरात्रीला मी सकाळी सुजित वसंतराव झावरे पाटील यांना फोन केला, काय आमच्या बक्षीस वितरणासाठी या आमच्या ठाकर समाजातील मुलांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आणि या क्रिकेट स्पर्धेची बक्षीस वितरण समारंभासाठी या, पण त्यांना या ठिकाणी येता आले नाही. त्यांचं नियोजित काम असल्याने या ठिकाणी ते आले नाही. मी त्यांच्याकडून शब्द घेतला, आपल्या येणाऱ्या शिवरात्रीला 1,51,000, 1,75,000 आणि 25,000 अशी भव्य दिव्य स्पर्धा सुजित पाटील प्रतिष्ठान पारनेर तालुका ह्याच ग्राउंडवरती शिवरात्रीच्या 5 दिवस अगोदर आपण भरवणार आहोत. आणि या ठिकाणी जे ग्राउंडचं छोटंसं काम अपूर्ण राहिलेलं आहे ते पण आपण शिवरात्रीच्या अगोदर सर्व तरुण वर्गांच्या मेहनतीने पुणेकर, मुंबईकर, वापेकर, औरंगाबादकर यांच्या सर्वांच्या मदतीने आपण या ठिकाणी ग्राउंड आपण करणार आहोत. आणि आम्हाला या ग्राउंडसाठी ज्या थोर देणग्यांनी देणग्या दिल्या आणि या ठिकाणी ज्यांनी देणग्या पण नाही दिल्या त्यांचं पण मी आमच्या सर्व भावनेकरांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. या ग्राउंडसाठी आम्हाला भरपूर व्यत्यय आला, भरपूर संघर्ष करावा लागला, पण आम्ही थांबलो नाही. या पुढच्या काळात सुद्धा या ठिकाणी असं आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ग्राउंड नसेल असं ग्राउंड होईल अशी मी तुम्हाला आमच्या सर्व तरुण वर्गांच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. खरंच चालू बक्षीस वितरण. आता बराच वेळ झाला, बरीचशी मंडळी बरेचसे लांबवरून आलेत. दादू बोलायचंय? हा, बोलायचंय 2 शब्द. ये. सर्वप्रथम गावातील प्रथम स्पर्धा आयोजित केली ते आमच्या ठाकरवाडी समाजातील युवकांचं सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. कारण ग्राउंड करण्यासाठी देखील त्यांनी जो सहभाग आम्हाला दाखवला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या स्पर्धेच्या माध्यमातून जसं दीपक सर मगाशी म्हणाले की मुंबई पुण्याच्या लोकांना आता कळालं असेल की आपला पैसा वायला गेला नाही, भविष्यात आपलं काम अपूर्ण आहे. या स्पर्धेमुळे आम्ही हक्काने मुंबई पुणे लोकांकडे पैसे मागू शकलो. कारण जी स्पर्धा आज मोठ्या प्रमाणात मुंबईकर असतील, पुणेकर असतील त्यांनी पाहिली, त्याच्यामुळे निश्चितच भविष्य काळामध्ये आपल्याला 3-4 लाखाचं काम आणखीन बाकी आहे. ते लोक सुद्धा आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. आणि राहिला विषय जो ग्राउंड आहे, दिलीपने आता सांगितलं की भविष्यात आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत बाबुळवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून पूर्ण करू. निश्चितच हे ग्राउंड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि ही स्पर्धा आयोजित केली त्या सर्व आयोजकांचं, दीपक मंडले सरांचं. कारण ग्राउंड बनवण्यापासून मध्ये एक वेळ अशी आली होती की डिझेल टाकायला पैसे नव्हते. त्यावेळेस दीपक सरांनी 10,000 रुपये पाठवले. म्हटले पैसे जरी नाही आले तर मला देऊ नका, पण काम थांबवू नका, कारण एकदा काम जर थांबलं तर परत ते सुरू होणार नाही. त्यावेळेस त्यांनी देखील 10,000 रुपये काम बंद पडलेलं असताना देखील त्यांनी दिले होते. त्याच्यानंतर पैशाची अडचण आली नाही. त्यामध्ये गावातील सर्व भजनी मंडळ असतील, सेवा संस्था, बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाबुळवाडी ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास भविष्यामध्ये आम्ही सार्थ ठरवू हाचा शब्द मी आमच्या सर्व युवक वर्गांच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण थेट बक्षीसवितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम रुपये 7,000 रुपये या ठिकाणी स्वप्नील दादू जगदाळे यांच्या माध्यमातून जे बक्षीस आपल्याला भेटलं होतं. मी स्वप्नील यांनाच विनंती करेल आपण समोर यायचंय. तर या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा 7,000 रुपये आणि मानाचा या ठिकाणी केदारेश्वर करंडकाचा मानकरी ठरतोय. नारायणगाव संघाला मी विनंती करेल आपण या ठिकाणी या आणि आपलं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे. संपूर्ण संघ आला तरी चालेल, आनंद तरी काही संपूर्ण टीम आली तर चांगलंच आहे.
स्वप्नील जगदाळे ज्यांनी आपल्याला हे बक्षीस दिलं त्यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस आणि विजय भाऊ जे ट्रॉफी सौजन्याचे विजय भाऊ या त्या ठिकाणी रोख रक्कम 7,000 रुपये स्वप्नील दादूकडनं आणि ट्रॉफी सौजन्य आमच्या काळे दादांकडनं या पुढे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी सुपरस्टार त्रिकरी सुपर 11 नारायणगाव हा संघ मात्र चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 7,000 रुपये आणि चषक. यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये हे बक्षीस आपल्याला दिलं होतं. गणेशजी शिर्के, संजयजी चिकणे, गंभीर केदार यांच्या वतीनं रोख रक्कम आहेत का ते काही आहेत? या त्यांचे प्रतिनिधी कोण असेल या पुढे या. ज्यांनी बक्षीस दिले रोख रक्कम दिली ते या. काळेसाहेब तुम्ही पण या. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय गुळंचवाडी बेल्ले संघाला विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. रोख रक्कम 10,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचा केदारेश्वर करंडक या ठिकाणी आपण त्याचे मानकरी ठरलेले आहात. या ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिले ज्यांनी ट्रॉफी सौजन्य दिलंय काळेसाहेब या आहे का? बरं बरं ठीक. तुमच्यापैकी एक ज्यांनी ट्रॉफी दिले कारण या मंडळींकडनं पुढच्या हक्काने मागता येतं जर त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते जर दिलं गेलं व्यवस्थित सन्मान जर झाला तर. धन्यवाद. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपलं आहे ते मात्र बक्षीस 15,000 रुपयांचं बक्षीस आहे ज्यामध्ये राहुलदादा पवार त्याचबरोबर रजनीकांत दादा भाऊ जगदाळे, बाळासाहेबजी नवले आणि नारायणदादा जगदाळे या प्रत्येकी यांनी 21,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. या चौघांनाही मी विनंती करायला आपण समोर यायचंय. त्या ठिकाणी राहुल पवार त्याचबरोबर रजनीकांत जगदाळे, बाळासाहेब नवले, नारायणदादा जगदाळे आपण पुढे या. आपले शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जाते आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय सोमतवाडी जुन्नर हा संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. बाकी नाही कोणी? रजनीकांत वगैरे या ना या या या. ट्रॉफी सौजन्य नक्कीच उत्तम शेठ जगदाळे यांच्याकडनं आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी उपविजेता ठरले यावेळेस सोमतवाडी जुन्नर. आणि यानंतर रोख रक्कम 21,000 रुपये. 21 वर्षांनी स्पर्धा झाली आणि 21 वर्षानंतर बाववाडे गावामध्ये परत एकदा विजयाचा झेंडा मिरवणारा गावचा स्थानिक संघ केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबूवाडे ठरतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी. बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून उत्तम सरांचं नक्कीच काम आहे. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती उत्तम किसन जगदाळे बैलगाडा संघटनेचे आपले कार्यकर्ते आहेत बाववाडा गावचे आणि ते दोस्ती ग्रुप बाववाडे यांच्या वतीने दिले गेले बक्षीस. या केदारेश्वर क्रिकेट क्लब बाववाडे संघ ठरतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 21,000 रुपये. या आपल्या ग्राउंड कमिटीला मी विनंती करेल स्वप्नील, महेश, त्या ठिकाणी निलेश, त्या ठिकाणी समीर या, त्या ठिकाणी दिलीप पाटील आपणही पुढे या, स्वप्नील खनकर आपणही पुढे या. ज्या मंडळींनी ग्राउंडसाठी मेहनत केली त्यांचा तो हक्क आहे फोटोमध्ये येण्याचा, नाहीतर ही स्पर्धा झाली नसती. ग्राउंड नसतं. दत्ता कोरडे आपल्याला विनंती आहे, आदेश कोरडे आपणही समोर या. बाकीची जी मंडळी आहे दिलीपराव या, बाकीची जी मंडळी आहेत ज्यांनी या साधू साहेब या, ज्यांनी प्रत्येकाने मेहनत केली निलेश ये पुढे कारण ही पहिलीच विजयराव या, विजयराव आपले जगदाळे ज्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केला. हा फोटो फार महत्वाचा आहे. ज्यांनी जे काही जमेल ते दिलंय किंवा ज्यांनी कमीत कमी टाळ्या तरी वाजल्या तर प्रत्येकाचा अधिकार आहे फोटोमध्ये येण्याचा. केदारेश्वर बाववाडे संघ ठरतोय या पहिल्या स्पर्धा मानकरी. एक सुंदर फोटो यानंतर घ्या. करायचं का जाहीर संपला कार्यक्रम म्हणून?
याचबरोबर हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला असं